नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अन्नपूर्णावती खैरनावती या YouTube चॅनलवर आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी आहे. आज आपण शिक्षणशास्त्र पेपर 2 या विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणार आहोत. पेपर 2 हा या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. अशी एकूण 200 गुणांचा हा पेपर असतो. यास निगेटिव्ह मार्किंग नसते. आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण शिक्षणशास्त्र पेपर 2 2021 या वर्षातील या पेपरांच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक पहिला, अ विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक ... यांनी लिहिले. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वॉलस्टोनक्रॉफ्ट. पुढील प्रश्न क्रमांक 2, बुद्ध या शब्दाचा अर्थ. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, स्वयंप्रकाशित. पुढील प्रश्न, समाजातील चळवळीतील ... यास अशांततेचा टप्पा असेही म्हटले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्राथमिक टप्पा. प्रश्न क्रमांक 4, ... यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑगस्टन कॉम्टे. पुढील प्रश्न क्रमांक 5, इस्लाममध्ये उलूम नकलिया या बाबींशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पवित्र कुराणाचा अन्वयार्थ. प्रश्न क्रमांक 6, कोणतेही ज्ञान बाहेरून येत नाही, ते मनुष्याच्या मनातच वसते. ज्ञानाबद्दलचे हे मत कोणी मांडले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 7, प्लेटोच्या पुढीलपैकी कोणत्या पुस्तकांमध्ये त्याचे शैक्षणिक विचार समाविष्ट आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लॉ अँड रिपब्लिक. प्रश्न क्रमांक 8, बौद्ध धर्मातील अभिधम्म पिटक ... दर्शवितात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, तात्विक सिद्धांत. प्रश्न क्रमांक 9, ... च्या मते ज्या सामाजिक वातावरणात व्यक्ती विकसित होते आणि प्रकट होते त्याच्या संदर्भाशिवाय व्यक्तित्वाला काहीच मूल्य नसून व्यक्तिमत्व हे अर्थहीन संकल्पना आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रॉस. प्रश्न क्रमांक 10, विज्ञानास ... कोणतेही स्थान नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आदर्शवादी शिक्षणात. प्रश्न क्रमांक 11, एकात्मिक प्रशिक्षण महाविद्यालयांची स्थापना झाली पाहिजे अशी शिफारस ... यांनी केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोठारी एज्युकेशन कमिशन 1964-66. प्रश्न क्रमांक 12, शिक्षणातील व्यय लाभ विश्लेषण ... लक्ष केंद्रित करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, शिक्षणाच्या आर्थिक लाभांवर. प्रश्न क्रमांक 13, सेवापूर्व शिक्षणाच्या गुणवत्तेवर ... मध्ये जास्त भर दिला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, जस्टिस वर्मा कमिटी रिपोर्ट 2012. ऑप्शन क्रमांक 14, समाजातील उच्च आणि निम्नवर्गीयांसाठी वेगवेगळ्या शाळा अशी पद्धत ... मध्ये प्रचलित झाली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, महाजन सत्ता. पुढील प्रश्न क्रमांक 15, दिव्यांग आणि अकार्यक्षम मुलांसाठी एकात्मिक शिक्षणाची सुविधा ... ने सुचविली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर बी,
नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1992. पुढील प्रश्न क्रमांक 16. संलग्नित खाजगी शाळांना अनुदान देण्याची शिफारस यांनी केली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सर चार्ल्स वूड. पुढील प्रश्न क्रमांक 17. प्रकारच्या राज्य पद्धतीमध्ये राज्यकर्त्याने घेतलेल्या निर्णयांचा शिक्षकांनी प्रसार करावयाचा असतो, तसेच ते निर्णय विद्यार्थ्यांवर बिंबवायचे असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकसत्ताक राज्य व्यवस्था. पुढील प्रश्न क्रमांक 18. शिक्षणासंदर्भात वेळोवेळी बदलती धोरणे आखावी लागतात कारण. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ती बदलत्या काळाची गरज असते. पुढील प्रश्न क्रमांक 19. आयोग माध्यमिक शिक्षण आयोग या नावानेही ओळखला जातो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी मुदलियार आयोग. प्रश्न क्रमांक 20. शैक्षणिक धोरणाचे कार्यान्वय म्हणजे होय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शैक्षणिक धोरणांचे कृतीत रूपांतर करणे. प्रश्न क्रमांक 21. सर्जनशील विचार प्रक्रियेमध्ये विविध अवस्थांचा योग्यक्रम हा होय. या प्रश्नाचे उत्तर 21 ऑप्शन क्रमांक बी 1 पूर्वतयारी, 2 उबविणे, 3 प्रकाशन, 4 पडताळा. पुढील प्रश्न क्रमांक 22. अनुष्काचे वडील आणि आई खूप बुद्धिमान आहेत, मात्र अनुष्का सामान्य बुद्धिमत्तेची आहे. हे उदाहरण अनुवंशाच्या आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी परागामित्वाचा नियम. प्रश्न क्रमांक 23. साधक अभिसंधानामध्ये प्रयोज्याचे वर्तन हे प्रकारचे वर्तन असते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्वयंस्फूर्त. प्रश्न क्रमांक 24. आदितीचा बुद्धी गुणांक 124 आहे, तर स्टॅनफोर्ड बीनचे वर्गीकरण सारणीनुसार तिचे नामांकन तुम्ही कसे कराल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शीघ्र. प्रश्न क्रमांक 25. विषमायोजन शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी उपयुक्त ठरते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेलची समायोजन शोधिका. पुढील प्रश्न क्रमांक 26. सामाजिक बुद्धिमत्तेची कल्पना यांनी मांडली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 27. भावनिक अस्थिरता, अतिचंचलता, भावनिक उद्रेक हे या ग्रंथीतून अतिरिक्त श्रावणाऱ्या हार्मोनचा परिणाम आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रुकस्त ग्रंथी. पुढील प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी समुपदेशनाचे कोणते देह नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समुपदेशनार्थीला आत्मनियंत्रणासाठी सहाय्य करणे. पुढील प्रश्न क्रमांक 29. स्वतःचे मार्गदर्शन स्वतःच करण्यासाठी व्यक्तीस समर्थन करणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. ही मार्गदर्शनाची व्याख्या यांनी केली. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्रेवर जे एम. पुढील प्रश्न क्रमांक 30.
विल्यम प्रॉक्टरने मार्गदर्शनाचे खालील प्रकार सांगितले आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1. शैक्षणिक, 2. व्यावसायिक, 3. चारित्र्य विकसन, 4. आशय आणि शारीरिक कृती. अशा प्रकारे आपण 2021 सेट या परीक्षेतील आज 30 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण पुढील सेशनमध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर माझा सेशन आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.